गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे नाले, ओढे, तलाव ओसंडून वाहत असून शेतजमिनी जलमय झाल्या। ते होत नाही तर शनिवारी रात्रीच्या धुवाधार पावसाने भोकरदन तालुक्यातील शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले। दिवस रात्र राबून उभं केलेलं पीक आता कापणीच्या उंबरठ्यावर आलं होतं, पण अचानक आलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातून निसटलाय। शेतात तयार झालेले सोयाबीन, मका, कापूस हे पिके पूर्णपणे पाण्याखाली गेले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले। अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिके घेतली होती, पण पिकं वाहून गेल्याने त्यांच्यावर आता कर्ज फेडायचे संकट, लेकरांच्या शिक्षणाचा खर्च व संसाराचा डोंगर कोसळलाय। गावागावात शेतकरी शेतात उभा राहून आपल्या मेहनतीचे पीक पाण्यात बुडताना डोळ्यात अश्रू घेऊन पाहत आहे, अशी हृदयद्रावक दृश्य दिसून येते। प्रशासनाने तातडीने मदत व कर्जमाफी मिळाली नाही तर जगणे कठीण होईल। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।